प्रेरणादायी व्याख्यानाने करतोय। तर आज आपल्यामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या करमाळा तालुका पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष आणि त्याचबरोबर प्रयोगशील गटविकास अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आपल्या करमाळा तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय मनोजी राऊत साहेब यांचं मी यशवंत क्लासेसच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण तर केलेली आहेच, पण या क्षेत्रामध्ये आपल्या तालुक्यासाठी एक माइलस्टोन म्हणून आपण सगळे ज्यांच्याकडे बघतो असे आपल्या करमाळा तालुक्याचेच दुसरे सुपुत्र यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय गणेशजी करे पाटील आज अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। या दोन्ही अतिथींचं आणि आपल्या यशवंत क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं, घरामधून कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या सगळ्या पालकांचं आजच्या या व्याख्यानामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि यानंतर मी पवार सरांना विनंती करतो की आपण थोडक्यामध्ये या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश करे पाटील आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय श्री मनोज राऊत सर, गट विकास अधिकारी वर्ग 1 करमाळा पंचायत समिती करमाळा। तर अशा प्रकारचे कार्यक्रम आपण का आयोजित करतो त्याचं एकच कारण मी सांगत असतो, जास्त काय बोलतच नाही प्रत्येक वेळेस। ते असं असतं की आपल्याकडे ज्यावेळेस विद्यार्थी शिकतो त्यावेळेस तो स्पर्धेत उतरतो आणि स्पर्धेत उतरलेल्या विद्यार्थ्याला स्पर्धा करावीच लागते। तर कोणाशी स्पर्धा करणार? तर आज तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये सध्या यश मिळवू इच्छितात आणि अशा विद्यार्थ्यांना यश हवं असतं ते तुमच्यासारखेच असतात, तुमच्यापेक्षा वेगळे कोणीही नसतात। जसे आपले व्हिडिओ साहेब आहेत ते आपल्या भागातले आहेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी यश संपादन केलेलं आहे। तर अशा स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची आहे, का करायची आहे, कशी करायची आहे, या सगळ्या गोष्टींचा एक आपल्याला लेखाजोखा समजावा किंवा माहिती व्हावी याच्यासाठी आपण अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो। तर आपणा सर्वांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि मनोज राऊत साहेब त्यानंतर गणेश करे पाटील हे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतच असतात आणि यापुढे करत राहतील, आजही करणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धेत टिकायचं कसं, काय झाले, सहनशीलता विद्यार्थ्याची कमी होत चाललेली आहे आणि विद्यार्थी तेवढा सहनशील राहिलेला नाही आणि स्पर्धा म्हटलं की पहिला गुण लागतो तो सहनशील। मी माझं छोटंसं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद। तर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे। माणसं घरचीच आहेत पण मार्गदर्शन करण्यासाठी वेळ काढून आलेले आहेत, म्हणून क्लासेसच्या वतीनं आपण त्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं इष्ट कर्तव्य ठरतं आणि म्हणून या दोन्ही प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यासाठी मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गणेशजी करे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी पवार सरांनी विनंती करतो की आपण शाल आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आदरणीय गणेशजी करे पाटील सरांचा स्वागत करावं, सत्कार करावा। संपूर्ण करमाळा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या वाटा ज्या ठिकाणी एकत्र येतात, ज्या ठिकाणी येऊन थांबतात, ती जागा म्हणजे यशकल्याणी सेवाभावी संस्था। अशी आज गणेशजी करे पाटील आणि यशकल्याणी सेवाभावी संस्थेची ओळख झालेली आहे आणि तालुक्याच्या शैक्षणिक भवितव्याच्या बाबतीमध्ये या क्षेत्रातील जाणकार आदरणीय गणेशजी करे पाटील यांच्यामुळे थोडेसे निर्धास्त झालेले आहेत असं मानायला हरकत नाही, कारण सरांच्या रूपाने एक आश्वासक आणि एक खंबीर चेहरा, खंबीर नेतृत्व शिक्षण क्षेत्राला आपल्या रूपाने मिळते। यानंतर आजचे प्रमुख मार्गदर्शक
सन्माननीय मनोजी राऊत साहेब यांचा पवार सरांच्या हस्ते सन्मान होतोय. घोटीसारख्या एका छोट्या गावात शिक्षण घेऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये यश संपादन करून आज एक उपक्रमशील आणि कर्तव्याचे अधिकारी म्हणून सरांची ओळख आहे, नावलौकिक आहे. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती नागनाथजी केकान या ठिकाणी आज फक्त सरांचं स्टेटस बघितलं आणि स्वतः स्वयंप्रेरणेने ही व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नागनाथजी केकान यांचं सामाजिक कार्य आणि त्यांची धडाडी खूप मोठे आहे. मी पवार सरांना विनंती करतो की आपण केकान साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. तर ज्या मुख्य उद्देशासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आपण त्याकडे वळूया. मी जास्त औपचारिकता या ठिकाणी न बाळगता आपल्या करमाळा तालुक्याचे सुपुत्र असलेले मी फक्त दोनच मुद्दे सांगतो की आदरणीय मनोजी राऊत साहेब प्रशासकीय अधिकारी सगळेच असतात, त्यांचं कर्तव्य आणि काम ते करतच असतात, पण शासकीय योजना अगदी ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचवणं त्यासाठी धडपड करणं आणि समाजामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून याचं खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करणं हे एक मोठं काम राऊत साहेबांनी आपल्या काळामध्ये कार्यकाळामध्ये केलेलं आहे. याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात किंवा राज्यातच नव्हे तर आपल्या अभिनव आणि सर्जनशील उपक्रमामध्ये म्हणजे सायन्स वॉल हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, तो जोपासला जावा, त्याच्यामध्ये दृढता निर्माण व्हावी, तो वाढावा. कारण सक्षम पिढी निर्माण होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणं खरोखर गरजेचं असतं आणि या हेतूने प्रेरित होऊन सायन्स वॉल सारखा अभिनव उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये यशस्वीपणे घेतला जातो काय आणि त्याची केवळ राज्यातच नव्हे तर संसदेमध्ये दखल घेतली जाते काय, हे एक साहेबांचं मोठं यश आहे. याचबरोबर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेतले लुप्त झालेले हजारो शब्द, मला वाटतं जवळपास 20,000 शब्दांच्या पेक्षा जास्त जे आपल्या बोली भाषेतले पण लुप्त होऊ पाहत असलेले शब्द एकत्रित करणं, त्यांचा संग्रह करण्याचं विद्यार्थ्यांच्या मदतीनं फार मोठं भाषा संवर्धनाचं काम साहेबांच्या हातून केलेलं आहे. आणि एकूणच उपक्रमशील तर आहेतच, नाविन्यपूर्ण उपक्रम शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित करण्यामध्ये साहेबांची सतत धडपड असते आणि म्हणून हे एक आगळं वेगळं डायनॅमिक पर्सनॅलिटी आज आपल्या समोर उपस्थित आहे. तर स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारच्या संधी आहेत, कशा प्रकारचा तयारी आपण करावी या संदर्भात साहेबांनी मार्गदर्शन करावं अशी मी सरांना विनंती करतो आणि आपल्या विद्यार्थ्यांशी आपण विचार करावं अशी मी सरांना विनंती करतो. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील करिअरच्या संधी या कार्यक्रमासाठी यशवंत क्लासेस देऊळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. तर त्यासाठी उपस्थित असलेले आपले यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ पाटील, सर्व स्टाफ, जमलेली विद्यार्थी मित्र मैत्रिणी. तर एक विषय नाव आहे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील करिअरच्या संधी. आता म्हणजे करिअर म्हणजे काय इथून सुरू करावं लागेल, बरोबर. आपण आता तुम्ही 10वीची परीक्षा दिली, देणार आहे आता देणार आहे आणि ते ऑनलाईनला 8वी आणि 9वीची होणार. तर करिअरचा प्रश्न सगळ्यात कधी उपस्थित होतो 10वी झाल्यानंतर. पहिल्या स्टेजला तुमची 10वी झाल्यापासून ते रिझल्ट लागेपर्यंत ही पहिला टप्पा. त्यामध्ये चर्चा भरपूर होतात की आता काय करायचं वगैरे. रिझल्ट लागल्यानंतर ठीक आहे आपला स्कोर येणार आहे, त्याच्यावरती परत दुसरा टप्पा. आणि या सगळ्यात एक असतं की जे खूप वयस्कर लोक आहेत त्यांचा व्ह्यू काय असतो की
ज्या क्षेत्रात जास्त पैसे मिळतात, जास्त पगाराची नोकरी केली पाहिजे. त्याच्या अलीकडचा जे टप्पा आहे, म्हणजे ज्या टप्प्यात तुमचे वडील वगैरे आहेत, त्यांचं म्हणणं काय असतं की आता जे काही ज्याच्यात करिअर करेल, त्याच्यात आपली मुलं करिअर करायचं म्हणतात, ते पुढे जाऊन बंद नाही पडलं पाहिजे, कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांची धडपड असते. त्याच्यासाठी आता बघा तुम्ही ट्रेंडर म्हणजे या वडिलांच्या पिढीमध्ये जी भीती असते, त्या भीतीमध्ये काय असतं की आपल्या मुलाचं करिअर हे परमनंट करिअर झालं पाहिजे, त्याला कुठं ब्रेक नाही बसला पाहिजे, भविष्यात नोकरी नाही केली पाहिजे, भविष्यात काही त्रास नाही झाला. ह्या पिढीच्या विचारातून ट्रेंड निर्माण होतात. ट्रेंड फॉर एक्झाम्पल काय, तर एक 15-20 वर्षाखाली डीएडचा ट्रेंड निर्माण झाला. ट्रेंड का निर्माण झाला की बाबा लगेच 12वी डीएड लगेच नोकरी लागली. इतक्या लोकांनी डीएड केलं, इतके लोकांनी त्याच्यात हे केलं, इतके कॉलेजेस झाले, व्यवसाय झाला, मागणी आणि पुरवठा ह्याचा बॅलन्स हुकला आणि डीएड कॉलेज झाले. जवळपास 12 वर्षापासून शिक्षकांची भरती झाली. 12 वर्षात झालेल्या शिक्षकांनी ज्या आपल्या मधल्या म्हणजे वडिलांच्या पिढीत बोलतोय ती त्यांना भीती होती ती खरी ठरली. त्यानंतर इंजिनिअरिंगचा ट्रेंड आला, सरसकट सगळे इंजिनियर झाले. सुरुवातीला अगदी 8-9 हजार जागा होत्या, त्या 2.5 लाख 3 लाख जागा झाल्या. परत तसंच झालं, कॉलेजेस वाढली, गल्ली बोळात कॉलेजेस झाली, सगळे इंजिनियर झाले. परत नोकऱ्या पुन्हा रिसेशन आलं, परत कुणाला नोकऱ्या भेटत नव्हत्या, परत ते सगळं स्लो डाऊन झालं, परत सगळं बीएड सारखं झालं. परत इंजिनिअरिंग सेक्टर असं असतं की ते परमनंटली डॅमेज कधीच होऊ शकतं. कारण इंजिनिअरिंग काय आहे, आपल्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत इंजिनिअरिंग, मग ते परमनंटली बंद होणार नाही, पण त्याच्यामध्ये उतार चढ होत राहणार आहे. आपण त्याची उताराला सापडली तरी चढायला. मग हे त्याच्यानंतर आता स्पर्धा परीक्षा हा ट्रेंड आहे. जवळपास एक 7-8 वर्ष झालं हा ट्रेंड चालू. हा ट्रेंड का आला? हा म्हणजे बॅकलॉग आहे. हा बॅकलॉग म्हणजे काय आहे? इंजिनियर झाला, डॉक्टर झाले, डीएड झाले, बीएड झाले, नोकरी संधी नाही, काय करायचं? हे ओपन कॉम्पिटिशन आहे, पारदर्शक आहे, मग तिच्यात आहे. हे आता वडिलांच्या पिढीतले संधी. त्याच्यानंतरच्या अजून थोडा अलीकडे आल्यावर तुम्ही कोणाकडून संधी घेता? तुमच्या मोठे भाऊ असतील, बहीण असतील, मित्र असतील की म्हणजे तुम्ही 10वीला आहे, त्याचं आता ग्रॅज्युएशन झाले, आता कुठतरी नोकरी करतो, अशा लोकांचा एक तिसरा टप्पा आपल्याला चालतो. त्यांचं म्हणणं काय असते, तुम्हाला आवडते ते काय, बरोबर? 3 टप्प्यात आपल्याला करिअरची संधी असते. एक मोठ्या पगाराची नोकरी पकडली पाहिजे, बरोबर आहे, कारण त्या पिढीच्या काळात पैसेच बघायला नव्हते ना, ते तसंच म्हणणार आहे तुम्हाला. दुसरा टप्पा असतो की परमनंट करिअर काय, त्याला कुठं ब्रेक नाही बसला पाहिजे, त्याला फ्युचर असलं पाहिजे, ब्राईट फ्युचर असलं पाहिजे. त्या पद्धतीने शिक्षण घ्या, त्या पद्धतीने सर्चिंग हंटिंग सुरू असतं, त्याला ट्रेनिंग. तिसरा टप्पा असतो ते आपल्या याच्यात तुम्हाला आवडते. चौथा टप्पा असतो आपण आपल्या मित्रांनी करतो, तू काय करणार आहे, तू काय करणार आहे. या सगळ्याचं ऐकल्यानंतर एकमेकातली चर्चा, मित्रमैत्रिणी ते आपण विचारतो आणि सगळा विचार घेतल्यानंतर आपण कन्फ्युज होतो, आपल्या लक्षात येत नाही काय करायचं. त्याचे डॉक्टर म्हणतात, मित्र वकील होऊया म्हणतात. एखाद्या क्षेत्र सगळं गेलं तर मग त्याचे इतके नुकसान आणि इतके तोटे येतात की ती करूच नाही असं वाटतं कधी. एखादं क्षेत्र इतकं ग्लॅमरस होतं चर्चेत की वाटतं आता हे एवढं एक पृथ्वीवर नोकरी आता हीच केली पाहिजे. मग ह्या सगळ्याचा खरंच काय, हे सगळं कुठे येणार आहे? हे सगळं येणार आहे आपल्या जवळच ना शेवट. आणि मग ह्या वयात आपल्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर नाही. आपण आपल्या स्वतःच्या स्मृतीवर जरी निर्णय घेतला तर आपल्याला त्यात फेल व्हायची भीती वाटते. घरचे म्हणले नीट करायचं, डॉक्टर व्हायचं, म्हणले नाही लॉ करायचं, माझं स्किल चांगलं आहे, मला वकीलच व्हायचं, पण तिथं भीती आहे ना स्वतःला.
काय भीती आपल्याला पुढे जाऊन काय झालं तर आपल्याला काय म्हणते घरची की तूच घेतला होता निर्णय, आणि ती भीती आपल्याला आपला निर्णय घेऊन घेत नाही. मग आपण पालक आपल्यावर दबाव टाकत नसतो. पालकांना कन्व्हिन्स करण्यासाठी जी ताकद मेंटली असायला पाहिजे, ते स्किल किंवा तेवढी सक्षमता आपल्याकडे नाहीये. मग आपण काय म्हणतो, त्यांनी म्हणते तसं करा, उद्या काय झालं तर म्हणता येईल तुम्हीच मला काढलं होतं डॉक्टर व्हायला आणि असं पण बऱ्याचदा होतं की आपण आपल्या हिमतीवर निर्णय घेऊ शकत नाही. एवढी कॅपॅसिटी आपल्या देशातच तयार झालेली नाही. त्याचं कारण एक आहे, पहिलीच्या मुलाला किती टक्के पडले विचारतो आपण. पर्सेंटेजचं गणित 8वीत शिकवतो. पर्सेंटेज किती ना जण असेल ना, 7वी 8वी पर्यंत पर्सेंटेज सुरू होतं ना. पहिलीच्या मुलाला काय विचारते किती टक्के पडले, तुम्ही टक्के इतक्या लवकर विचारायची गरज नाही. परत एक भयानक ट्रेंड आहे बघा, लवकर शाळेत घालणे. 4-5 वर्षाचे झाले की त्याला पहिलीत बसावं. पालकांची दूरदृष्टी इतकी असते की त्याचं आता 1 वर्ष जर वाचलं तर त्याला पुढं कधी नीटला वगैरे तयारी करायला गॅप घेता येईल म्हणते. बालमानसशास्त्र नावाचा प्रकार आहे. 6 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्या मुलाला पहिलीला घालणे अतिशय अयोग्य. 7 वर्षाचं घाला, त्याला फायद्याचं होईल. काय असतं, ज्या त्या वयोगटात नॅचरली काय स्किल डेव्हलप होतात. मग बऱ्याचदा काय होतं की त्याला त्याच्या नॅचरल स्किल पेक्षा जास्त स्पीड दिला जातो. बरोबर आहे ना, त्याचं 6 वय आहे, तुम्ही 7 वर्षाच्या पोरांबरोबर त्याला बसवले, मग ती मुलगा बुजरा होतो, तो असा रिझर्व राहतो, इंट्रोवर्ट होतो. ते प्रत्येक स्किल मध्ये तिथपर्यंत पोहोचत नाही, प्रत्येक स्किल मध्ये ऍव्हरेज राहायला चालू होतो, आणि ते असंच ऍव्हरेज राहतो शेवट. मग ती 1 वर्ष वाचून काय करायचं, उशिरा शाळेत घालणं हे सगळ्यात चांगलं. मग ह्या पहिलीपासून ते 10वी पर्यंत पर्सेंटेज आपण विचार करत येतो. मग एक्झाम ओरिएंटेड आहे सगळं. किती मार्क पडली पाहिजे तर कशी मार्क पाडायची, 10वीला बी पडणार आहेत, 12वीला पडणार आहेत, म्हणजे तुम्ही जे कुठलं क्षेत्र ग्रॅज्युएशन ज्याच्यात करणार आहे तिथेही पडणार आहेत. कारण पहिलीपासून ते एंड पर्यंत सगळे एक्झाम सिस्टीम आपली सारखी आहे. काय असतं आपली परीक्षा पद्धती, आपली काय असते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन 50%, बरोबर आहे. त्यानंतर काय कॉमन काही टॉपिक आहे त्याच्यावर दरवर्षी प्रश्न येतातच. आपला स्ट्रगल एक 100 पैकी शेवटच्या 20 मार्काचा स्ट्रगल असतो, बरोबर. 80 मार्काचा स्ट्रगल आपला नाहीये. 20 मार्काच्या स्ट्रगल मध्ये जवळपास 15 मार्काची आपण गौकमपट्टी केलेली असते, ती आपल्याला पाठ करून देतो. खालून वर्गणित सोडवतात जाईल आधी उत्तर काढून, ते 3 गणित पाठ केलेली असते. माहित असं ना, हेच येते दरवर्षी, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, एकच स्किल तयार होतं, गौकमपट्टी. कॉन्सेप्ट कोणालाच कळत नाही, आणि कळवून घ्यायची कोणाची इच्छा पण नाही. काय करायचं ना, समजून घेऊन मार्क मिळाले म्हणजे व्यवहार झालाय सगळा. आणि ह्या व्यवहारात इथपर्यंत आल्यामुळं आपल्याला ते डिसिजन मेकिंग जी आहे आपलं ती गेलेलं आहे. त्यामुळे आपण निर्णय घेऊ शकत नाही किंवा इथून पुढे बी घेऊ शकत नाही. मग ही कॅपॅसिटी कशी तयार होते. करिअर काय असतं, करिअर म्हणजे 3 गोष्टी. एक असते आवड, एक असते क्षमता, आणि एक असते संधी. 10वीची परीक्षा झाल्यानंतर सगळ्यांनी 3 वह्या करायच्या, छोट्या छोट्या. पुढे म्हणजे 100 पानी डायरी छोटी, 3 डायरी करायच्या. एकाच्या हेडिंग लिहायचं आवड, एकाच्या हेडिंगवर लिहायचं क्षमता म्हणजे कॅपॅसिटी, आणि एकाच्या हेडिंगवर लिहायचं संधी, अपॉर्च्युनिटी. आवड म्हणजे काय, तुम्हाला विचारलं तुम्हाला काय आवडतं, म्हणजे मला पोहायला आवडतं, गाणं म्हणायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतं, डान्स करायला आवडतो, भरपूर आहेत ना आवडी. काहीच न करायला आवडतं, निवांत राहायला आवडतं, मोबाईल खेळायला आवडतं, खेळायला जायला आवडतं, भरपूर आहेत ना आवडी. त्या आवड शब्दाला करिअरच्या दृष्टीने काही किंमत नाही, शून्य किंमत.
आवड सोबत त्या जी तुमची आवड आहे त्यातल्या क्षमता तुम्ही निर्माण केल्या पाहिजे. मला पोहायला आवडतं, मला पोहणारे बघायला आवडतं असं म्हणून चालेल का? पोहण्यासाठी काय कॅपॅसिटी लागते ते तुमच्याकडे आहेत का? मला फुटबॉल खेळायला आवडतं, क्रिकेट खेळायला आवडतं, त्यासाठी काय कॅपॅसिटी लागते त्या आहेत का? गाणं म्हणायला आवडतं, तुम्हाला ते सगळे सूर माहिती आहेत का? त्याच्या बाराखडी माहिती आहेत का? त्याचा तुम्ही थेअरीचा अभ्यास केलाय का? नाही ना केला. मग जी आपली आवड आहे त्यातल्या ती आवडीसोबत त्या आवडीसाठी लागणाऱ्या ज्या काही कॅपॅसिटी आहे त्या सगळ्या बेस्ट कॅपॅसिटी आपण अंगीकृत केल्या का? समजा केल्या, तुमची आवड आहे त्यातली कॅपॅसिटी पण तुमच्याकडे, क्षमता पण आहे. फुटबॉल खेळायला खूप आवडते, फुटबॉल खेळण्यासाठीच्या क्षमता तुम्ही निर्माण केल्या आणि तुम्ही खूप चांगलं फुटबॉल खेळताय. पण भारतामध्ये फुटबॉलच्या संधीच नाहीत. कुठे टीम आहे का आपली? फक्त नॉर्थ ईस्टची लोक आहेत त्यात. क्रिकेट इतक्या टीम आहेत का फुटबॉलच्या? मग आवड आहे, जी आवड होती, क्षमता निर्माण केल्या आणि ह्या आपल्याकडे सोसायटीमध्ये त्याच्या ऑपॉर्च्युनिटी नाहीये. मग ते झाला तुमचा छंद, हॉबी. आवड अधिक क्षमता बरोबर छंद. मग तुमचा छंद काय विचारल्यावर तुम्ही काय सांगतात? आवड सांगता. बरोबर आहे का? छंद म्हणजे आवड नाही. आवड प्लस कॅपॅसिटीज तुमच्याकडे त्या डेव्हलप झाल्या तरच तो छंद आहे. दुसरं काय? समजा तुम्हाला एक गोष्ट खूप आवडते, तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अधिकारी करायचं, त्यासाठी संधी आहे, एक्झाम होत आहेत ना. बरोबर, तुम्हाला इंजिनियर व्हायचंय, IIT मधून वगैरे इंजिनियर व्हायचं तुमची इच्छा आहे, संधी आहे, JEE एक्झाम आहे. तुमची आवड आहे की तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, नीटची एक्झाम आहे. तुम्हाला वाटतंय आपण एखादा चांगला उद्योग करावा, त्यात यशस्वी व्हावं, त्यासाठी जे काही प्रोसिजर आहेत त्या संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला वाटतंय आपल्याला राजकारणात जायचंय, त्याच्यासाठी वर्षातनं 50 निवडणुका होतात. बरोबर, तुम्हाला वाटतंय की आपल्याला कलेची आवड आहे, आपल्याला गाणं म्हणता येतं चांगलं, आपल्याला चांगला डान्स करता येतो, आपल्याला चांगली कथा लिहिता येते, आपल्याला चांगल्या कविता करता येतात, ह्या आपल्या आवडी आहेत. ह्याच्यासाठी आहेत ना संधी आहेत, स्पॉन्सर आहेत. पण ह्याच्यासाठी लागणाऱ्या क्षमता तुमच्याकडे नसतील तर, मला IAS अधिकारी व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय, UPSCची एक्झाम आहे, आवडतंय, अभ्यासच केलं नाही, काय होईल मग? जी आवड आहे, संधी उपलब्ध आहेत, पण तुमच्यात ती संधी मिळवण्याची क्षमता नाही, ते तुमचं स्वप्न राहतं. बरोबर, आवड प्लस संधी आणि क्षमता नसणे, ह्याला काय म्हणायचं? स्वप्न. मग तुम्ही शेवटपर्यंत म्हणत राहता हे माझं स्वप्न होतं. आज कदाचित तुमचे पॅरेंट्स तुम्हाला म्हणत असतील की मला अमुक अमुक व्हायचं होतं, आई वडील म्हणतात ना मला हे व्हायचं होतं, मला ते करायचं होतं, पण माझ्या त्याने ते करणं झालं नाही. हे स्वप्न असतं, ह्या कॅपॅसिटी पर्यंत पोहोचलेलं नसतो. बऱ्याचदा काय असतो आपला स्टँड ह्याच्यात, आम्ही ग्रामीण भागात आलोय, आम्हाला आमची परिस्थिती खूप गरीब होती, आम्हाला शाळेत आमच्याकडे फी भरायला पैसे नव्हते. तर एक लक्षात घ्या, तुम्ही ग्रामीण भागातले नाहीच आहेत, हे पश्चिम महाराष्ट्र आहे, ही पहिल्यांदा. त्याच्यापेक्षा खूप ग्रामीण भाग आणि खूप रिमोट एरिया या देशात आहे. आणि तुम्ही तिथले जरी असला, तुम्ही गडचिरोलीचे जरी असला, तरी जे न्यू दिल्लीमध्ये राहणारा मुलगा आहे त्याच्यासोबत तीच परीक्षा द्यायची आणि तेवढीच मार्क पाडायचे. तिथं काही कुठल्याही प्रकारचं आरक्षण तुम्हाला नाही. त्यामुळं हा एक्सक्यूज नाहीच आहे. तुम्ही कुठं राहता ही कुणाची चॉईस नाही, तुमची बी चॉईस नाही. बाय चॉईस आलाय का तुम्ही इथं जन्माला? नाही चालेल. मग हे कुणाच्याच हातात नाही. मग तुम्हाला काय करायला लागेल? तुम्हाला थोडा जास्त स्ट्रगल करायला लागेल. आणि इंटरनेटच्या जे युग आहे त्यामध्ये असं काय म्हणतात, एरिया स्पेसिफिक काय राहिलेलं नाही. जिथं इंटरनेट पोहोचलं तिथं सगळ्या गोष्टी पोहोचल्या.
त्याचा वाईज यूज आपण करायला शिकलो पाहिजे. बरोबर. मग स्वप्न झालं, त्यानंतर काही गोष्टी अशा असतात, एखादी संधी समोर मिळते म्हणून त्या संधीसाठी लागणाऱ्या क्षमता माणूस स्वतः निर्माण करतो, ती गोष्ट त्याला आवडत नसते. त्या जगातली 99% या देशातली 99% लोक आता मी जे सांगणार आहे त्या कॅटेगरीत मोडतात आणि त्याचेच तुम्हाला सगळे गायडन्स करतात. तुमच्याकडे तुम्हाला एखादी गोष्ट आवडत, तुम्हाला इंजिनिअरिंग आवडत नाहीये, तर तुमच्या घरचे काय म्हणतात की आता इंजिनिअरिंगला लय चांगले दिवस आहेत, लय चांगली नोकरी लागते आणि त्याच्यासाठी 12वीला जेईला एवढे मार्क पाडावे लागतात, परत हे कॉलेज मिळतं, हे कॉलेज मिळाल्यानंतर त्या कॉलेजमध्ये अमुक अमुक प्लेसमेंट आहे आणि तिथं अमुक अमुक नोकरी लागते, 10 लाख 15 लाख 20 लाख 50 लाखाचं पॅकेज तिथं आपल्याला मिळतं, त्यामुळे आपल्याला ती करायचं आणि तुम्हाला आवडतच नाही इंजिनिअरिंग. तुम्ही काय करता, ही संधी दिसते, मग त्या इंजिनिअरिंगसाठी लागणाऱ्या क्षमता तुम्ही निर्माण करा. मग तुम्ही जास्त अभ्यास करता, जेईचा सिलेबस काढता, ह्याच्यात एवढी मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागेल, अगदी एक्झाम ओरिएंटेड तुम्ही अभ्यास सुरू करता आणि कसा त्यात स्कोअर मिळवता येईल हे बघता. स्कोअर मिळतो, इंजिनिअरिंग होतं, ठरल्याप्रमाणे प्लेसमेंट होते, सगळं होतं, पण आवड नसते. मग क्षमता आहे, संधी आहे, पण त्या क्षेत्रातली आवड नाही, ह्याला नोकरी म्हणायची. आज देशातली 99% लोक नोकरी करतात, त्यांना ते क्षेत्र आवडत नाही, पण घर प्रपंच चालवायचं आहे, त्यासाठी ती गोष्ट करत असतात. नोकरी नंतर ह्या तिन्ही गोष्टी असायला पाहिजेत. तुम्हाला त्या क्षेत्रातली आवड बी पाहिजे, क्षमता पण पाहिजे आणि संधी पण पाहिजे, त्याला म्हणायचं करिअर. ही करिअरची व्याख्या आहे. सबसेट नाही, पूर्ण आला पाहिजे, तिन्हीचा सबसेट. बरोबर, त्या तिन्हीचा सबसेट आला तर ते करिअर. मग नोकरी आणि करिअर कसं ओळखायचं? एखाद्या कामावर आपण रोज करतोय, त्याला प्रचंड कष्ट आहे, प्रचंड तुम्हाला त्रास होतोय, तरी तुम्ही संध्याकाळी निवांत झोपताय. खूप त्रास आहे, खूप कष्ट आहे, त्या सुखद वेदना तुम्हाला चांगल्या वाटतंय. बरोबर, नोकरीत पण त्रास असतो, करिअर मध्ये पण त्रास असतो, पण करिअर मधल्या त्रासामुळे त्रास होत नाही. जे काम करताना आपल्याला बीपी झालेला आहे, शुगर झालेला आहे, डायबिटीज झालेला आहे, ती आपली नोकरी आहे. सरळ आहे. आणि भारत हे डायबेटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड झालेलं आहे, म्हणजे मॅक्सिमम लोक इथं नोकरी करतात. बरोबर, ते आवडत नाही तरी करतोय आणि त्यात त्रास व्हायला लागला, 100% तुम्हाला हेल्थवर त्याचा परिणाम होणार आहे. ते तुम्हाला आवडतंय पण त्रास होऊ द्या, तुमचं ते स्ट्रगल आहे, एक्झिस्टन्स आहे, त्यासाठी तुम्ही ते प्रयत्न केला, त्यामुळे तिथं तुम्हाला काही होत नाही. म्हणून ह्या पॉइंटला करिअर निवडणं जे आहे ते लक्षात आलं. नागराज मंजुळे जे होते 15-20 वर्षाखाली त्या मास कम्युनिकेशन मध्ये वगैरे ऍडमिशन घ्यायचं अजून नाही कोणाच्या डोक्यात, कसं काय बरं त्यांनी घेतला. जी लोक आज मोठी झालेली आहेत, जी आपल्यापासून गेलेली आहेत आणि ज्यांची आपण चर्चा करतो, त्यांना हा कन्सेप्ट त्यांच्या अर्ली एज मध्ये समजलेला असतो, त्यांची थॉट प्रोसेस क्लिअर झालेली असते. ठीक आहे, सैराट सारखा चित्रपट काढला नसता, असं बघूया की ही चित्रपट काढला नसता किंवा काढून फेल गेला असता, असं जर आपण 4 माणसात म्हणजे नाही लय वाईट झाला असतो, म्हणजे बुडून गेला असतो, पण ते त्या माणसाचा आनंद आहे ना. 0.01% माणसं स्वतःच्या आनंदासाठी ह्या जगात जातात, मग त्यात त्यांची गणना झाली ना, आयुष्य अख्खं गेलं ना शेवटपर्यंत, स्वतःला जे पाहिजे ते करण्यात स्वतःच्या आनंदात गेलं ना. करिअर नसतं झालं, छंद तर राहिला असता ना, संधी नसती मिळाली, आवड आणि क्षमता राहिली असती ना. फक्त छंद आणि करिअर ह्याच लोकांना त्रास होत नाही. स्वप्नवाल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो, नोकरीवाल्याला त्याच्यानंतर त्रास होतो. नोकरी करणाऱ्याला छंद असला तर त्याचा त्रास बॅलन्स होतो, बरोबर आहे. आणि करिअर करणारा असा जे ध्रुवतारा ज्याला म्हणतो आपण, तसा तो कायम चमकत असतो कुठेतरी.
मग हे आपल्याला आता लक्षात यायला पाहिजे ना. आता आपल्याला माहिती व्हायला पाहिजे या सगळी. हे कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन झाले, म्हणजे विकून टाकायचं शिक्षण. आता तुम्हाला माहिती का मध्ये 2004-5 ला MSCIT लोक करत होती, विकला गेलेला कोर्स. म्हणजे काय आहे की तुम्ही प्रोडक्ट आहे, तुम्ही कस्टमर आहे, तुमचे जे पॅरेंट्स आहेत, तुमचे जे पालक आहेत ते खूप लवकर मॅनिप्युलेट होणारे कस्टमर आहेत. त्यामुळं हा वर्ग वापरला जातो. तुम्हाला सांगायचं की हे करिअर आहे, ही तुमची आता ती स्टोरीज आता मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं, इथं पण सांगतो. पहिली मिस युनिव्हर्स कधी झाली? कोण आहे पहिली मिस युनिव्हर्स? भारतातील इंडियन मिस युनिव्हर्स कोण? पहिली 1993 ला मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्स कोण आहे? सुष्मिता सेन. सुष्मिता सेन आपली पहिली मिस वर्ल्ड. मग 93 पूर्वी नव्हत्या का आपल्याकडे सुंदर मुली? होत्याच ना. 93 लाच का झाली? 91 ला आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. आपलं जे मार्केट आहे ते क्लोज इकॉनॉमी होती, ती आपण 91 ला ओपन इकॉनॉमी केली. ओपन इकॉनॉमी केली ह्याचा अर्थ काय की जगभरातल्या सगळ्या इन्व्हेस्टरला भारतामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी अलाउड केलं. मग जी कॉस्मेटिक इंडस्ट्री होती, कॉस्मेटिक इंडस्ट्रीला काय पाहिजे? फेस. नंबर ऑफ फेस जितके जास्त तितकं त्यांचा टर्नओव्हर जास्त. मग त्यांना त्यांचा बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर काय करायला पाहिजे? वाईड करायला पाहिजे ना पोर्शन. हॉरिझॉन्टल ग्रोथ पाहिजे त्यांना. वर्टिकल ग्रोथ मध्ये त्यांना जास्त आउटपुट मिळणार नाही. जास्तीत जास्त आता मग भारतासारखं एवढं मोठं 100 कोटी फेसेस त्यांना मिळाले, बरोबर. मग ह्यांचं प्रतिनिधित्व करणारं कोणतरी पाहिजे. मग तिला मिस युनिव्हर्स केलं. मग तिला त्या कॉस्मेटिकच्या सगळ्या ऍड मध्ये ती चित्र दिसायला लागली. त्यानंतर ऐश्वर्या रायचे दिसायला लागले, बरोबर. फेअर अँड लवलीची किती मोठी ऍड आहे. फेअर अँड लवली काय आहे? फेअर अँड लवली हे इन्स्टंट ब्लीच आहे, सगळे लावतात. इन्स्टंट ब्लीच म्हणजे काय? जे ब्लीच करतात सलून मध्ये लोक, त्याचा एक छोटा पोर्शन आहे. तुम्ही लावल्या तुमच्या स्किनचा एक लेअर लगेच निघून जातो आणि तुम्ही रोज लावता. फेअर अँड लवली हे इन्स्टंट ब्लीच आहे. थोड्या दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर त्याच्या सुरकुत्या पडायला चालू होतात. आता तुमची परिस्थिती आहे, तुम्ही घेताय लावताय. पूर्वी तर ते पावडर म्हणून एबीत घासून लावत होतो, तशी तर परिस्थिती नाही, बरोबर. तर सांगायचा उद्देश काय की आपल्याकडे कस्टमर म्हणून बघितलं जाते. आपल्याकडे कस्टमर म्हणून का बघितलं जाते? कारण आपण करिअर करत नाही. पेटंट आहेत का आपल्याकडे पेटंट कोण आहे? नाहीच आहे. सगळे प्रोसेस पेटंट, प्रॉडक्ट पेटंट सगळे त्यांच्याकडे. वेस्टर्न कल्चरमध्ये त्यांनी प्रॉडक्ट डिझाईन करायचं, आपल्याला विकायचं, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपण विकत घ्यायची, त्याच्या झेरॉक्स काढायच्या प्रत्येक प्रॉडक्टच्या आणि त्याच्यावरती आपल्या कंपन्या प्रॉफिट कमवतात. मग बेसिक सायन्स मध्ये रिसर्च आपल्याकडे नाहीच आहे ना. आपल्याकडे सगळे अप्लाइड सायन्स मध्ये रिसर्च आहे. 3G आलं, 4G आलं, आता 5G. त्यातलं इंडियात काय? काहीच नाही. आणि सगळ्यात मोठं मार्केट कुठं आहे? आपल्याकडेच आहे ना. मग आपण स्वतःच काहीच तयार करत नाही. मग आपण सगळे कुणाच्या तरी दावणीला बांधलेला आहे आणि ही नवीन पिढी त्या दावणीला बांधण्यासाठी ही शिक्षण व्यवस्था प्रयत्न करते किंवा त्यासाठीच ही एज्युकेशन सिस्टीम या देशात तयार झाली. मग व्हायला नाही पाहिजे. मुलांना बेसिक सायन्स समजलं पाहिजे, त्यांनी स्वतःची थॉट प्रोसेस तयार झाली पाहिजे आणि त्या तयार झालेल्या थॉट प्रोसेस मधून स्वतःचे कुठंतरी त्याला हे मिळालं पाहिजे. मग हे बाहेरच्या देशात झालं कसं? हे बाहेरच्या देशात झालं कसं? कारण सायंटिफिक टेम्परामेंट हे 12व्या शतकापासून त्यांच्याकडे आहे. गॅलिलिओला त्यावेळेस फाशी दिली होती पृथ्वी गोल करत नाही म्हणून, सूर्याभोवती पृथ्वी करत नाही.
बरोबर. ती चूक नंतर 300-400 वर्षांनी त्यांनी मान्य केली. मग ही जी लोक होती ज्यांनी त्या देशामध्ये अशा प्रकारचा सायंटिफिक टेम्परामेंट तयार केला आणि ते आज जवळपास 1000 वर्षांनी त्यांना हे त्याची फळं मिळत आहेत, बरोबर. तर ती लोक कशी होती, त्यांचं बालपण कसं होतं, त्या लोकांच्या थॉट प्रोसेस कशी होती, जीवन प्रवास कसा होता, हे आपल्या मुलांना समजलं पाहिजे. तर ही मुळातून जनशक्ती जागृत होईल. म्हणून आपण ते सायन्स वर्ल्ड सुरू केलं. इतका मोठा व्यापक उद्देश त्याच्या मागे. प्रत्येक शाळेत सायंटिस्टचे फोटो लावले असतात. सुरुवातीला लोक म्हणले ह्यात भारतातले नाहीच आहेत, सगळे परदेशी सायंटिस्ट घेतलेत, आपल्या देशात आपल्याला काय अभिमान आहे का नाही. भारतातले 2, 3, 4, 5 आहेत त्यात, पण आपला मोटिव्हच काय की 12व्या 11व्या शतकात हे तिथं घडलंच कसं ते मुलांना कळलं पाहिजे. म्हणून बाहेरचे शास्त्रज्ञ जे असते, बरोबर. तर हा कन्सेप्ट आपल्यात रुजला पाहिजे. करिअर म्हणजे काय सांग, तुमचं तुम्ही 10वीला आहे, कुठलंही पुस्तक घ्यायचं, कुठल्याही पान उलटायचं, कुठल्याही पानावरच्या कुठल्याही ओळीवरच्या कुठल्याही शब्दावर बोट ठेवायचं, ते करिअर आहे. करिअर शोधायला लांब जायची गरजच नाही. तो एक शब्द जो तुम्हाला आवडलाय तो त्यातून पिक करायचा, तो गुगलवर टाकायचा, सर्च करायचा, तुमच्याकडे करिअर उपलब्ध. पण परत ती कडलण्याची दमकी आपल्यात असली पाहिजे. तर हे निवडलं तर 2च गोष्टी होऊ शकतात, एक तर करिअर होईल किंवा हॉबी होईल. संधी नसल्यावर 2च होईल ना. मग ह्या ट्रायल अँड एरर आपल्याला कराव्या लागतील. तर संधी पण आपल्या लक्षात येतात. मग इतकं बेसिकला जाऊन करिअर गायडन्स करणं आवश्यक आहे. सध्या करिअर गायडन्सचे क्लासेस मध्ये काय आहेत, जे काही मेळावे होतात 10वी 12वीच्या निकालानंतर, ते तुम्हाला म्हणजे विकतात, प्रॉडक्ट विकतात. इंजिनिअरिंग एक प्रॉडक्ट आहे, डीएड बीएड हे प्रॉडक्ट विकले जातात. त्याची MRP दाखवली जाते, त्याचे पॅकेजेस त्याचे रिटर्न्स दाखवलं जातं. ह्याला म्हणायचं कॅपिटलिझम. हे जे कॅपिटलिझम आहे त्यामध्ये ह्युमन ॲज अ प्रॉडक्ट आहे. मग आपण त्या कॅपिटलिझमच्या त्या प्रॉडक्टचा भाग व्हायचं का नाही हे आपण ठरवलं. स्वतंत्र बुद्धिमत्ता असणारा माणूस कधी कुणाच्या प्रॉडक्टचा भाग होऊ शकत नाही. ह्याला वैज्ञानिक नाही, ह्याला चिकित्सक दृष्टिकोन म्हणायचं. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करता आली पाहिजे. व्हाय असा कपाळावर लिहिलेला प्रश्न पाहिजे, सारख्या आशा पडल्या पाहिजेत. कोण काय म्हणतो, का म्हणतो, हेच का, असंच का, त्रास होणार आहे पण भविष्य उज्ज्वल आहे. नका होऊ द्या करिअर, पण पर्सनॅलिटी जी आहे आपली ती भक्कम होणार आहे. त्यातून कुठलाही कधी कसलाच त्रास होणार नाही. थॉट प्रोसेस सरणावर जाईपर्यंत क्लिअर राहणार आहे. आणि अशी जगात 50-100 लोक आहेत, त्यात आपण येणार आहे. हे सोडूनच द्या तुम्ही वर्षात किती रुपये मिळत आहेत आणि किती पगार आहे आणि किती नोकरी आहे, हे होत राहणार आहे. बरीच लोक बघा सुरुवातीच्या काळात काहीच नसतं. KFC माहिती सगळ्यांना. KFCचा जो फाउंडर आहे त्यांनी KFC वयाच्या 60व्या वर्षी सुरू केले. इतक्या उशिरा सुरू केले. महात्मा गांधी भारतात आले त्यावेळेस महात्मा गांधीचं वय किती होतं? 50च्या पुढे वय असताना महात्मा गांधी भारतात आले आणि त्यांनी पहिल्यांदा हे आपल्याला स्वातंत्र्य वगैरे मिळवायचे, तिथून सुरुवात झाली. मग आपण काय वाचतो की गांधीजी लॉ बॅरिस्टर व्हायला गेले होते इंग्लंडला आणि नापास झाले, बरोबर, खरंच आहे ना. मग आपली लोक काय सांगतात, मुलांना सांगताना की गांधीजी हे त्यांची म्हणजे बुद्धिमत्ता तेवढी नव्हती, ते बॅरिस्टर व्हायला गेले, नापास झाले, तरी पण बघा आज किती मोठे, बरोबर. पण गांधीजी नापास का झाले त्याचं कारण कोण सांगतो? ज्या वेळेस गांधीजी बॅरिस्टर व्हायला इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी त्या कायद्याचा अभ्यास आणि तो सिलेबस बघितला. आपल्यासारखा माणूस लगेच सिलेबस करून डिस्टिंक्शन घेऊन इंडियात परत येऊन वकिलीची प्रॅक्टिस केली असती ना. मग गांधीजींच्या पहिल्या वर्षभरात लक्षात आलं की ब्रिटिश लॉ हा रोमन लॉवर आधारित आहे. ब्रिटिश लॉचं जे मूळ आहे
हे रोमन लॉ मध्ये आहे. म्हणून त्यांनी रोमन लॉचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. ते म्हटले की ह्याचं बेसिक रोमन लॉ आहे आणि हा रोमन लॉचा अभ्यास केल्याशिवाय ब्रिटिश लॉचा अभ्यास करणं मला संयुक्तिक वाटत नाही. म्हणून त्यांनी 2 वर्ष रोमन लॉचा अभ्यास केला. त्यामुळे ते ब्रिटिश लॉ मध्ये फेल झाले. कारण तुमच्या त्या सिलेबसच्या ह्याच्यात त्यांनी फिट बसले नाही. नंतर त्यांनी ब्रिटिश लॉचा अभ्यास केला. इतकी आपली थॉट प्रोसेस क्लिअर असते. माझे सत्याचे प्रयोग छोटस पुस्तक आहे, वाचलंय का तुम्ही? तुमच्यापैकी ह्या परीक्षा झाल्यावरच्या सुट्टीत नक्की वाचायचं. स्वतःबद्दल किती प्रामाणिक असावं माणसाने ह्याचं एक तुम्ही जगाला सांगत बसायची गरज नाही. सक्सेस कोण होतं बघा, स्वतःबद्दल प्रामाणिक नाही. आपलं आज चुकलं की आपल्यालाच वाटलं पाहिजे. आज आपण अभ्यास नाही केला, त्याच्यावर आपण सोल्युशन काढलं पाहिजे. जितकं स्वतःला खोटं बोलेल तितकं नुकसान होत जाणार आणि न भरून येणारं नुकसान. कोंबडा झाकला म्हणजे ती आरवायचा राहणार, कधीतरी आरवणार, त्या दिवशी सगळ्याची पंचायत होणार. त्यामुळे जितकं आपलं क्लिअर प्रोसेस राहील तितकं क्लिअर आपण ठेवायचं. आपण परत कधी असेल त्यावेळेस अजून तुम्हाला डिटेल मध्ये करिअर काय असतं ह्याच्यावरती बोलूया. एक आपण जिल्हा परिषदच्या शाळांना जर्मन, स्पॅनिश आणि फ्रेंच लँग्वेज शिकवण्यासाठी मोफत क्लास सुरू केलेला आहे ऑनलाईन. तुम्ही आणि ऑनलाईन असणार आहे. कुणाचे जर ऍडमिशन तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही सरांकडे नाव रजिस्टर करून द्या. ऑनलाईन कोर्सला तुम्हाला ऍड करून घेऊया. सध्याचा ट्रेंड आहे जसं मी सांगितलं ट्रेंडिंग, एक एक्स्ट्राची भाषा आपल्याला आली पाहिजे. तर उन्हाळ्याच्या सुट्टीत दुसरं काहीतरी करण्यापेक्षा त्यामध्ये तुम्हाला करिअर नाही करता येणार पण एक माहीत राहील की बाबा की आपल्याला एक लँग्वेज येते. ते सुद्धा खूप म्हणजे घोषणाची अशी बाब असते. तर सगळ्यांना शुभेच्छा आहेत. पण आजपासून ह्या 3 डायऱ्या लिहायच्याच, आवड, क्षमता आणि संधी. 3 डायऱ्या लिहायच्या आणि 3 मध्ये जे कॉमन येईल ते तुमचं करिअर आहे. आणि त्यातल्या एकावरती शेवट यायचंय. एकमेकांशी चर्चा करायची, मोठ्यांशी चर्चा करायची, लहानांशी चर्चा करायची, इंटरनेट वापरायचं, चांगल्या चांगल्या लोकांचे जुने व्हिडिओ बघायचे. पण पहिलं पाऊल हे अतिशय विचार करून ठेवायचं. आणि ज्या क्षणाला वाटतंय की आपल्याला हे जमत नाहीये, आपलं कन्फ्युजन होतंय आणि हा मार्ग आता लक्षात येत नाहीये, कसं जायचं, कसं करायचं, बरोबर, काय करावं हे कन्फ्युजन होतंय, त्यावेळेस अगदी एक अंतरात्म्याचा आवाज असतो, तो फाइंड आउट करता आला पाहिजे. तो नक्की लक्षात येतो. ज्यावेळेस आपण ब्लँक होतो त्यावेळेस एकांतात उंचीवरती माणसाने जावं. हे जेऊर आहे, जेऊर मध्ये सगळ्यात उंच ठिकाण आहे, तिथे जाऊन बसावं, उडी नाही मारायची. उंच जाईल तशी थॉट प्रोसेस माणसाची क्लिअर होते. कारण त्याला जास्त एरिया त्याच्या नजरेसमोर दिसतो. त्याला लक्षात येतं की हे आपण उगाचच तिथं गुंतलो होतो त्या कोपऱ्यात. वर जाईल तसं थॉट प्रोसेस क्लिअर झाली. तसा विचार करायचा, शेवट एक निर्णय घेऊन टाकायचा आणि स्वतःच्या जबाबदारीवर घ्यायचा. हे सगळं जग आहे ना, त्यात कुठलाच निर्णय चुकीचा होऊ शकत नाही. डिसिजन हा कुठलाच चुकीचा होऊ शकत नाही. तर त्याला प्रोसेस आणि द्यायची धमक आपल्याला असली पाहिजे. एकदा घेतला की बदलायचा नाही, काय होईल ते होईल. सगळ्यांना शुभेच्छा आहेत. बराच वेळ झाला. करिअरसाठी शुभेच्छा आहेत आणि हॉबीसाठी शुभेच्छा आहेत. नोकरी आणि स्वप्नामध्ये तुम्ही अडकू नये ही अपेक्षा. तर तुमच्या धन्यवाद. किती मानावेत हे कमीच आहे. कारण अतिशय सोप्या ओघळत्या भाषेमध्ये करिअर काय असतं हे समजावून सांगितलं. तुमच्यातला शिक्षक आज आम्हाला बघायला मिळाला. तर करिअरचा जो फॉर्म्युला सरांनी सांगितलाय तो निश्चितच आपलं जीवन सुफल करायला
खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल याच्यामध्ये मला अजिबात शंका मिळत नाही. आणि करिअरचा विचार करत असताना, जीवन जगत असताना आपण जीवनातल्या विविध क्षेत्रांमधले दाखले देत जे विद्यार्थ्यांना उद्बोधन केलं, यामध्ये तुमची वैयक्तिक जो व्यासंग आहे त्याचं एक नवदर्शन आम्हाला घडलं. आपल्यातला जो सुप्त असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याच्यासाठी आपली अंतरीची तळमळ आम्हाला आजच्या तुमच्या मनोगतामधून जाणवली. जाता जाता आपण जे फॉरेन लँग्वेजेसच्या बद्दल सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच सकारात्मक विचार करू, विद्यार्थ्यांना आम्ही उद्बोधन करू या गोष्टीची मला कल्पना वैयक्तिकरित्या देखील आहे. पण इथे मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो जाणीवपूर्वक, गेल्या वर्षी आपण जपानी भाषेच्या करिअरच्या संदर्भामध्ये आपल्याच तालुक्यातली आपल्या करमाळ्याची कन्या कुमारी राजोपाध्ये यांचंही इथंच व्याख्यान आयोजित केलं होतं. आणि मला सांगायला विशेष आनंद होतोय की आपल्या पवार सरांची कन्या अपूर्वा हिचं जवळपास आता 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, ती जपानी भाषा शिकते. सरांची कन्या इयत्ता 7वीला ती आहे. तर अतिशय सुंदर असं सरांनी आणि ओघवत्या भाषेमध्ये अतिशय व्यासंगी मनोगत वजा मार्गदर्शन या ठिकाणी केलेले मी सरांचे यशवंत क्लासेसच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आणि याच्यातून एकच संदेश तुम्हाला याचा सार म्हणून मला 2 ओळी सांगावेसे वाटतात की मुश्किलें नहीं है कुछ दुनिया में, मुश्किलें नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर, तू जरा कोशिश तो कर. मनपूर्वक धन्यवाद सर. आणि यानंतर करमाळा तालुक्यातील खरं तर दोन्ही ही प्रेरणास्थान आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गिरीजी करे पाटील सर यांना विनंती करतो की आपण आपला अध्यक्ष मनोगत या ठिकाणी यावं. दिवे 2 असतात पण प्रकाश एक असतो, डोळे 2 असतात पण दृष्टी एक असते, ओठ 2 असतात पण बोल मात्र एकच असतात. म्हणजे ऐकणारे अनेक असतात पण सांगणारा बोलणारा मात्र एकच असतो. म्हणजे शब्द एकाच्या हृदयातून निघतात आणि अनेकांच्या हृदयात घर करून बसतात. अगदी त्याचप्रमाणे आज या निळ्या आकाशाखाली मंदपणे विहार करणाऱ्या आणि अनेक हृदय घेऊन बसलेल्या सर्वच माझ्या विद्यार्थी मित्रांना सर्वात प्रथम माझं विनम्र अभिवादन. दिवस हा अतिशय महत्वाचा असं मला वाटतं, कारण विद्यार्थी मित्रांच्या दृष्टीनं सुद्धा जर आज आमच्या या युवा मित्रांचा जर विचार केला तर आज ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आहे, जो की सगळीकडे फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. तो एक ट्रेंड आहे. आज भारताचं जनगण मन ज्या माणसानं लिहिलं आणि खऱ्या अर्थानं करिअर म्हणून ज्या माणसानं काव्याला स्वीकारलं आणि गीतांजलीला पहिलं भारतीय आशियाई देशातलं खंडातलं नोबेल भेटलं, त्या रवींद्रनाथ टागोरांचा स्मृती दिन आहे. तसेच राष्ट्रीय हँडलूम दिन आहे आज. आणि अशा या दिवसावरती करिअरच्या दृष्टीनं चिंतन व्हावं, मंथन व्हावं म्हणून करमाळा तालुक्यातल्या एका यशस्वी सुपुत्राला बोलवावं आणि आपल्यावरती पुढे आपल्या समोर त्यांनी भाष्य करावं म्हणून मला वाटतं हा दिवस आजच्या दृष्टीनं लौकिक अर्थानं खूप महत्वाचा आहे, खूप मोठा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुंदर असं मनोगत आदरणीय मनोज राऊत साहेबांचं आपण ऐकलं. राऊत साहेब आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत, भोटीगावचे आपल्या जवळचे ते सुपुत्र आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची विशेष अशी ओळख आहे, मी जी सगळीकडे नेहमी सांगत असतो. म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या सायन्स वॉलवरती सुद्धा संसदेमध्ये चर्चा होणं, करमाळा तालुक्याचं नावलौकिक वाढवणं, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एमपीएससी युपीएससी साठीचं जे चाणक्य मंडळ पुण्यामध्ये क्लासेस घेतं, मुलांना मार्गदर्शन केंद्र चालवतं, त्याच्यामध्ये पंचायत राज नावाच्या व्याख्यानाला 3 लाखाहून अधिक व्ह्यूज युट्यूब वरती मिळालेले असा एक कर्तव्यदक्ष अधिकारी खूप महत्वाचं वाटतं. आणि त्यांनी करिअरच्या खरंच अगदी बेसिक पासून तुम्हाला मूलभूत अशा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. करिअर कशाला म्हणायचं, स्वप्न कशाला म्हणायचं, ध्येय कशाला कसं असावं, या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी अतिशय उत्तम चिंतन केलेलं आहे. मगाशी त्यांनी बोलताना खूप सुंदर विचार सांगितला की तुम्हाला घरी गेल्यानंतर पुस्तकातला कुठलाही पुस्तक उघडा, कुठलाही त्यातल्या कुठल्याही धड्यातलं कुठल्याही एका शब्दावरती तुम्ही बोट ठेवा, तो शब्द इंटरनेटवरती टाका आणि त्या एका शब्दावरती तुमचं करिअर होऊ शकतं. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल, जसं मागास त्यांनी सांगितलं गॅलिलिओला फाशीची शिक्षा त्यावेळी दिली, सॉक्रेटिसला विषाचा प्याला सहन करावा लागला, अशा अनेक विद्वानांना त्या काळात वेगळ्या वेगळ्या सगळ्या हालापेष्टा सहन करत जागावं लागलं.
पण मला आपल्याला सगळ्यांना माहिती असेल करिअरच्या आजच्या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील करिअरच्या संधी हा जो काय यशवंत क्लासेसनं आदरणीय प्राध्यापक जयदीप पवार सर, प्राध्यापक विष्णू शिंदे सर तत्सम सगळ्या टीमने जो काय कार्यक्रम तुमच्या पुढे ठेवलेला आहे हा व्याख्यानाचा, म्हणजे दरवेळी तुम्ही अभ्यास करतच असता, पण अभ्यास करण्याबरोबर तुम्हाला एका बूस्टर डोसची गरज असते. आयुष्यामध्ये आपण अभ्यास करतोय का, मग तो योग्य दृष्टीने कसा केला पाहिजे, कुठल्या दिशेने आम्ही गेलं पाहिजे, अशासाठी यशस्वी लोकांची मला वाटतं कुठेतरी व्याख्यानं ही उभी राहणं ही काळाची गरज आहे. आणि यशवंत क्लासेस हे करते ह्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी यशवंत क्लासेसच्या सगळ्या परिवाराचं मी या ठिकाणी मनपूर्वक असा म्हणजे काय असतं म्हणजे स्पर्धा परीक्षामध्ये सगळ्या स्पर्धा परीक्षा आल्या त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एमपीएससी यूपीएससी पुरतं घ्यायचं नाही, मग तुमची नीट असेल, तुमची जीईची परीक्षा असेल, तुमच्या बाकीच्या सगळ्या जीवनातल्या ज्या ज्या कुठल्या संधी असतील त्या प्रत्येक जीवनात गोष्टीमध्ये आज लोकसंख्येमुळे स्पर्धा आहे आणि स्पर्धेमुळे क्वालिटी गुणवत्ता टिकून राहते. म्हणून मला वाटतं हा आजच्या दृष्टीने व्याख्यानाचा विषय फार महत्वाचा होता. माणसं कोणती मोठी होतात तर आपण म्हणतो की ज्यांचं करिअर चांगले ती माणसं मोठी होतात. मला आपल्याला सांगायचं की ज्या माणसांच्या आत्मसन्मानाला धक्का लागतो तीच माणसं मोठी होतात. उदाहरणार्थ जर तुम्हाला द्यायचं झालं, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दिल्लीच्या औरंगजेबाच्या दरबारात गेले होते आणि महाराजांना 5व्या लाईनीत उभं केलं होतं, महाराजांनी तिथे गेल्या पाहिलं की मी मारलेले, माझ्यापासून मार खाऊन गेलेले कितीतरी लोक माझ्या पुढे पुढे आहेत, पण प्रोटोकॉलनुसार शहाजीराजांच्या एका जागीरदाराचा मुलगा असल्यामुळे शिवाजी महाराजांना 5व्या लाईनीत उभं केलं होतं. त्यावेळी महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का लागला. शिवराय त्यावेळी त्यांचा बाणेदारपणा खवाळा क्षणात दरबार टाकला आणि पुढे जाऊन छत्रपती नावाचं स्वतंत्र पद आपला राजा असू शकतो, सार्वभौम राजा असू शकतो, हे या महाराष्ट्रामध्ये तयार झालं. हा आत्मसन्मानाला लागलेला धक्का होता. मग तुकोबा म्हणतात की शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वास की छत्रपती पदाची खऱ्या अर्थाने सुरुवात तिथून झाली. मागाशी महात्मा गांधींचं उदाहरण दिलं. महात्मा गांधींना साऊथ आफ्रिकेच्या त्या प्लॅटफॉर्मवरती त्या डब्यातनं फेकलंच नसतं गोऱ्या अधिकाऱ्यांनी बाहेर, तर मग सामान्य लोकांवरचा अन्याय गांधीजींना कळलाच नसता. त्या क्षणात गांधीजींनी टायफॉइड वगैरे सगळं सोडले, भारतामध्ये आले आणि मला तुम्ही डब्यातनं बाहेर काढलं, मी तुम्हाला देशातनं बाहेर काढन, हा गांधींच्या आत्मसन्मानाला लागलेला धक्का होता. तिसरं मला उदाहरण द्यायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणजे आज आपण म्हणतो की विद्वान खऱ्या अर्थानं प्रगती करताना दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर जर त्यावेळी त्या व्यवस्थेने बसवलंच नसतं तर मला वाटतं त्यांच्यातला आत्मसन्मानाला ठेच लागली नसती, धक्का लागला नसता. मग त्यांना कळलं की माझ्यासारख्या अनेक कित्येक लोकांना असं बाहेर बसायची वेळ येत असेल, मी बाहेर बसेल पण इतकाच शिकेल की एक दिवस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेतला जो प्रवेश आहे तो विद्यार्थी दिवस म्हणून आम्ही सगळेजण साजरा करतोय. आत्मसन्मानाला लागलेला धक्का आहे. महात्मा फुलेंच्या बाबतीत तेच झाले. उच्चवर्गीयांच्या या सगळ्या कार्यक्रमाला गेले, वरातीला गेले, मित्रांनी त्यांना ढकललं, त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागला आणि महात्मा फुले नावाचा माणूस जन्माला आला. मला आपल्याला एवढं सगळ्यांना सांगायचं की ज्या ज्या वेळी आत्मसन्मानाला धक्का लागतो त्या त्यावेळी इतिहास निर्माण होत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती असेल आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनय संपन्न घराणी होती. त्यांनाच काय त्यांच्या बापाला सुद्धा 100 कोटीचा मराठी सिनेमा होऊ शकतो हे स्वप्न कधी पडलं नव्हतं. पण या जीवनमध्ये जन्माला आलेल्या नागात मंजुळे नावाच्या एका मराठी माणसानं 100 कोटींचा सिनेमा साता समुद्रापार जाऊ शकतो, तो होऊ शकतो हा सायराड बनून त्याने दाखवून दिला. हा आत्मसन्मानाला लागलेला धक्का आहे. आणि मराठी सिनेमाने काट टाकण्याचं काम केलं. सिनेमा आमचा 100 कोटीच्या पुढे जाऊ शकतो हे नागरांनी सांगितलं. म्हणून मला आपल्याला सांगायचंय की करिअर हे दुसरं तिसरं काही नसून तुम्हाला तुमच्या गोष्टीमध्ये आवडीच्या छंदामध्ये काम करायला मिळणं मला वाटतं हे सगळ्यात मोठं करिअर आहे. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही सर, आपण नोकरी करतो मग आपल्याला वाटतं की नाही मला इंजिनियर व्हायचं होतं मी डॉक्टर झालोय, मला डॉक्टर व्हायचं होतं पण मी काहीतरी उत्तर झालं, मला अधिकारी व्हायचं होतं पण मी वकील झालोय. आणि बऱ्याचदा उशिरा वेळ आल्यावरती आपल्याला कळतं. आजपासून मला नेहमी वाटतं की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे संचालक आहेत डॉक्टर धनंजय केळकर ते असं विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये म्हणतात की विद्यार्थ्यांना असं कुठलं काम आहे की जे मला आयुष्यभर करायला आवडेल, त्या भागात काम करणं, त्या भागात ज्ञान कमवणं, त्या भागात ते सगळं वाढवणं, त्याला करिअर असं ते म्हणतात. आणि म्हणून मला वाटतं की 10वी 12वी झाल्यानंतर आपण एखाद्या क्षेत्राचा ध्यान घेतला असेल, समजा एखाद्याला तर फोटोग्राफी करायची असेल तर त्यांनी 5 महिने 2 महिने फोटोग्राफी करून पाहिली पाहिजे. मला हे करिअर म्हणून आवडतंय का याचा सुद्धा विचार केला पाहिजे. कोणाला जर तहसीलदार व्हायचं असेल तर त्यांनी तहसीलच्या आजूबाजूला येऊन कधीच काही बसलं पाहिजे, रोज लोकांच्या समस्या समजावून घेतल्या पाहिजे. मग मला हे आयुष्यभर सोडवायला आवडेल का? डॉक्टर झाला तर कमीत कमी डॉक्टरकडे काम करायला 2 महिने गेला पाहिजे. मग डॉक्टर ज्या पद्धतीनं रात्रीचा पेशंट आला उठतो, दिवसाचा आल्या उठतो, म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी ते मला आवडतात का? ज्याला इंजिनियर व्हायचं त्याच्या डोक्यामध्ये त्या आयडिया आहेत का?
मी अशा प्रकारचं फुल बांधू शकतो का, मी अशा प्रकारची इमारत बांधू शकतो का, मी अशा प्रकारचं डिझाईन उभं करू शकतो का. मला वाटतं या सगळ्या करिअरच्या कल्पना येताना आपण त्या जाणीवपूर्वक जपल्या पाहिजेत. हा त्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा मूलमंत्र आहे जो आपल्याला आता राऊत सरांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून मला विद्यार्थी मित्रांना सांगायचं की अभ्यास करत असताना फक्त तुम्ही आता सिलेबस पुरतं वाचू नका. म्हणजे 10 मार्काला तुकाराम, 12 मार्काला ज्ञानेश्वर, 5 मार्काला नामदेव महाराज, 4 मार्काला मुक्ताई असं वाचायची गरज नाही. हे आयुष्यभरासाठी आपल्याला महत्वाचं आहे. फक्त मार्कांपुरतं महापुरुष जर आपण अभ्यासले तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपल्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बऱ्याचशा त्रुटी जाणवतील. आणि म्हणून मला वाटतंय की ज्या ज्या प्रकारे जी मोठी माणसं घडली त्यांनी आयुष्यामध्ये माणसाला सुखी होण्याचं स्वप्न पाहिलं. म्हणजे एका ठिकाणी अल्बर्ट आइन्स्टाईनचं असं म्हणणं आहे की आपण जगतो ते केवळ आपल्यासाठी नाही तर आपला आनंद ज्या अनेकांच्या सुखावरती अवलंबून आहे त्या सर्वांसाठी जगतो असं आइन्स्टाईनचं म्हणणं होतं. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण त्या सगळ्या गोष्टींना विचार केला पाहिजे. फक्त जाताना नोकरीची एक मजेशीर गंमत सांगतो आणि थांबतो. एका ठिकाणी एका प्राणी संग्रहालयामध्ये सर भरती निघालेली असते, मॅनेजर पदाची भरती असते, बरेच जण येतात, अर्ज वगैरे करतात आणि शेवटी म्हणून एका ठिकाणी एका मुलाचा अर्ज सिलेक्ट होतो. अर्ज सिलेक्ट झाल्यानंतर जर काय पैशाची देवाणघेवाण होते त्या मुलाचं सिलेक्शन होतं. आता नोकरी घेणार संचालक तिथं तो होणार, ते संचालक मॅनेजर होणार. त्यापैकी एकदम पटकन एक शिपाई पळत येतो आणि सांगतो की थांबा संचालकाला जरा नोकरी देऊ नका, कारण आपल्या जो प्राणी संग्रहालयातला जो गोरिला आहे तो आता मरण पावलेला आहे, त्याच्यामुळे आता काय तुम्ही ह्याला नोकरी देऊ नका, आता काय कामच नाही. जर गोरिलाच गेलाय तर मग प्राणी पाहायला येणार कोण, सगळ्या अडचणी. त्याच्यामुळे सध्या तरी ह्या पदाची गरज नाही, आपण हे पद थांबूया. मुलगा म्हणतो नाही काय झालं तरी चालेल पण मला ही नोकरी पाहिजे, मला काय तुम्ही काढून टाकू शकत नाही, पैसे भरले सगळं काय केलंय, आता मला ही नोकरी हवी, कोणत्याही प्रकारची नोकरी हवी आहे. पण तिथले सगळे निर्णय घेतात की आता गोरिलाचं निधन झालेलं आहे त्याच्यामुळे काही तर या प्राणी संग्रहालयाला भेटी द्यायला कोण येणार नाही, सध्या तरी एका जागेची कमतरता नाही. आणि मग नंतर शेवटी असं ठरतं ते आतमध्ये जातात, प्राणी संग्रहालयातले बाकीचे व्यवस्थापक म्हणतात जर तुम्हाला गोरिलाचे कपडे घालायला दिले आणि जर तुम्ही पिंजऱ्यात जाऊन बसला तर तुम्हाला आम्ही गोरिला म्हणून तुम्ही काम केलं तर आम्ही तुम्हाला नोकरी देऊ. ह्या मुलावरती तो मुलगा पटकन तयार होतो, तो म्हणतो ठीक आहे मला नोकरी मिळणार आहे ना, मग मला आणाची गोरिलाची कपडे मी घालतो, उभा राहतो, लोकांचं मनोरंजन करतो, पण मला पगार मात्र संचालकाचा पाहिजे. मग मुलगा काय आनंदाच्या भरात रोज गोरिलाचे कपडे घालतो, तिथं उड्या मारतो, तरुण मुलगा असतो. माणसं येतात, शिट्या वाजवतात, फळं टाकतात, केळी टाकतात, शेळ्या टाकतात, त्याला वाटतं बरं इन्सेंटिव्ह सारखं सगळं आपण घेत बसतो, नोकरी प्लस हे गाणं बिणं सगळं एन्जॉयमेंट चालतो. आणि एके दिवशी त्याच्या ओळखीच्या माणसांचा धक्का तिथं येतो, ओळखीचा मुला मित्रमैत्रिणींचा ग्रुप येतो आणि त्यांना उड्या मारण्याच्या नादात रिझवण्याच्या भरामध्ये उड्या मारता मारता शेजारच्या पिंजऱ्यात वाघाच्या पिंजऱ्यात तो पडतो. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यानंतर वाघ त्याच्याकडे बघत असतो, हा त्याच्याकडे बघतो आणि हा बघितल्यानंतर तो मोठ्याने वरडायला लागतो, पण बाजूत असतो जो वाघ असतो तो म्हणतो फार वरडू नको म्हणतो. अरे तू BA होता म्हणला, मी MA म्हणून म्हणला, मी इथे या ठिकाणी म्हणला मी मला आपल्याला सांगायचं विद्यार्थी मित्रांना नोकरी ही इतकी आपण अशी लाचारीसारखी करू नये कधी माणसाचा पशु होईल. म्हणून मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगायचं करिअर करत असताना ते राऊत साहेबांनी अतिशय महत्वाचे विचार मांडलेले त्याच्यावरती खरंच आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा. मला खूप आनंद वाटला विद्यार्थी मित्रांनी ज्या प्रकारे सगळं लिहून घेतलं त्या अर्थाने मला वाटतं की येणाऱ्या कालखंडामध्ये खरंच तुम्ही चांगल्या प्रकारचं करिअर करता. आणि आज रवींद्रनाथ टागोरांचा स्मृती दिन आहे, ज्या टागोरांनी एक राष्ट्र घेतलेलं टागोरांचा जोडो स्वापन नावाचा एक वाडा होता. वडील देवेंद्रनाथ टागोर अतिशय मोठे एक जहाज बांधणीचं काम करणारे एक मोठे प्रश्न होतं, श्रीमंत व्यक्ती होती. पण टागोरांच्या वाड्यामध्ये अनेक प्रकारचं साहित्य वाचलं जायचं, अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जायच्या, अनेक प्रकारचे लोक यायचे. टागोर कधी शाळेत गेलेले नाहीत, जनमानसांची शाळा स्वीकारली. शांतिनिकेतन सारखं आंतरभारती नावाचं एखादं त्यांनी बीएड कॉलेज सुरू केलं, त्या लोकांना त्या ठिकाणी शिकवलं जायचं. आणि म्हणून मला वाटतं की अशा प्रकारचं साहित्य लिहिणारा गीतांजलीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी जे साहित्य निर्माण करून ठेवलं त्या साहित्याला आशियातलं पहिलं गैर युरोपियन असं पहिलं नोबेल पारितोषिक साहित्याला आपल्या भारतासाठी ज्यांनी आणलं ते राष्ट्रीय आपले गीताचे जनक आदरणीय रवींद्रनाथ टागोर साहेब, ज्यांना आदरणीय सगळे गुरुदेव मानायचे. त्या गुरुदेवांचा स्मृती देईल ज्या माणसाने जनगण मन हे आपल्यासाठी लिहिलं. अशा एका माणसाच्या स्मृती दिनानिमित्त आणि मैत्रीच्या दिनानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. तुका म्हणे कडो संतांच्या संगती अशा प्रकारची संतांची संगत आज राऊत साहेबांच्या रूपानं मैत्री दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना लाभले. हा नक्कीच मला वाटतं की परिसराचा माणूस आपलंही नक्की त्या निमित्तानं सोनं होणार आहे. आम्हाला सगळ्यांना इथं बोलावलं त्याच्याबद्दल मी यशवंत क्लासेसचे यशवंत परिवाराचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानतो. आणि जाताना फक्त माझा आवडता कवी मंगेश पाडगावकरांच्या 2 ओळी मानतो आणि थांबतो. पाडगावकर एका रुसलेल्या चिमणीला असं म्हणत होते, चिमणी रुसलेली असते
दार लावून बसते, दार काय उघडत नाही, गट्ट दार लावून चिमणीने घेतलेले आणि पाडगावकर तिला विनवणी करत कविता म्हणतात की शिवताय दार उघड. म्हणजे जशी ही सगळी निराशाजनक परिस्थिती पण माणसाचं मनाची दार लावून बसले, अशा वेळी पाडगावकर म्हणतात की चिवताय दार उघड. मोर चांगला नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं, कोकिळ चांगला गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं, तुलना करीत बसायचं नसतं ग. प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग, प्रत्येकामध्ये एक मूल असतं, प्रत्येकामध्ये एक फुल असतं. त्या फुलणाऱ्या फुलासाठी आणि त्या खेळणाऱ्या मुलासाठी चिवताय दार उघड. मला वाटतं ही मनाची दार उघडली जावीत आणि ज्ञानाच्या सुगंधी प्रकाशामध्ये येणाऱ्या वातावरणामध्ये करिअरच्या अनेक वाटा आपल्याला सापडत. एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि